या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताई चौकात जागेच्या वादातून मारहाण, राजकुमार यांनी केला आरोप, देवानंदनी केला खुलासा। याबाबत अधिक माहिती अशी की स्वागतनगर परिसरातील ताई चौकातील रवींद्र नगरात जागेच्या कारणावरून मारहाण झाल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। मिळत असलेल्या माहितीनुसार यातील जखमी राजकुमार यास आशा अर्जुन कदम यांनी जागेवर नजर ठेवण्यासाठी राजकुमार संभारम यास महिन्याला काही रक्कम देऊन देखभाल करण्यासाठी जबाबदारी देण्यात आले होते। दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास यातील देवानंद विटकर व त्याचे मित्र रोहित हे रवींद्रनगर येथील प्लॉट नंबर 224 येथे येऊन सदरील जागा ही माझी आहे, हे त्याची कागदपत्रे आहे, आपण कंपाऊंड काढून घ्या या कारणावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ करत मारहाण झाल्याची एकंदरीत घटना दिसून येत आहे। दरम्यान यातील देवानंद विटकर हे दिनांक 24 जुलै 2024 रोजी लवणकुमार अंबादास समारंभ यांच्याकडून नोटरीद्वारे सदरील जागा ही खरेदी करून घेतली होती। असे असताना यातील जखमी राजकुमार अंबादास समारंभ यांनी रवींद्रनगरातील प्लॉट नंबर 224 या ठिकाणी पत्र्याचे वॉल कंपाऊंड मारल्याची माहिती देवानंद विटकर यास मिळाले। सदर जागा ही सोलापूर महानगरपालिका मिळकतीमध्ये देवानंद दिलीप विटकर यांची नावाची नोंद आहे। असे असताना सदरील प्लॉटवर कंपाऊंड मारून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न राजकुमार समारंभ हे करत असल्याचा आरोप देवानंद विटकर यांनी केला आहे। इतकेच नव्हे तर देवानंद विटकर हे काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास सदरील प्लॉटवर जाऊन सदरील वॉल कंपाऊंड काढत असताना त्यावेळेस राजकुमार समारंभ व त्याचे इतर साथीदार हे सदरील जागेवर येऊन आम्ही मारलेले पत्र्याचे वॉल कंपाऊंड काढायचे नाही असे म्हणून मज्जाव करत होते। त्यावेळेस यातील देवानंद विटकर यांनी सदरील जागा ही माझी आहे, माझ्या जागेची कागदपत्रे याआधी मी आपणास दाखवलेले आहे, आपण विनाकारण माझ्या जागेमध्ये येऊ नका, मी तुम्हाला विनंती करून देखील आपण अतिक्रमण काढला नाहीत, उलट आपण मला 2 लाखाची मागणी करता का, असे अन्याय करू नका, नाहीतर मी सहन करणार नाही असे म्हटल्याची माहिती देवानंद विटकर यांनी दिले। दरम्यान देवानंद विटकर व राजकुमार समारंभ सदरील जागेच्या कारणावरून बाचाबाची होऊन हाणामारी झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दरम्यान यातील जखमी राजकुमार समारंभ यांनी देवानंद विटकर यांच्यावर आरोप केला आहे। तर या संदर्भात देवानंद विटकर यांनी देखील खुलासा दिला आहे, पहा। अंबादास समारंभ, मी राहतो नीलमनगर ताई चौक, दानेश्वर कॅन्टीन बोळत। आज दुपारी ते विनाकारण भांडण करायला आले। त्यांनी एक जागेचं मी ते मालक मला सांगितलं होतं, बाबा तू मी पैसे पाठवतो, ते पत्र मारून तू मी येऊन नंतर बघतो, ते केस चालू आहे म्हणले। त्यांनी म्हणल्यावर दादा तसं होत नाही म्हणलं, कॅमेरा लाव म्हणलं, तर कॅमेऱ्याचे पैसे त्यांनी पाठवलं, मी लावलो। परत त्यांनी समोरचे आले, त्यांनी कशाला तोडालो काय तोडालो म्हणलं, तर हे नाही मला एकटं सांगितलं तोडालं म्हणलेत, कोण आहे त्याचं नाव सांग, नाव सांगून तोड म्हणलो। त्यांनी देवा विटकर आला तिथं, तोडायला चालू केला, मग कशाला तोडाला काय झालं म्हणलं, तर विनाकारण त्यांनी मला मारलं। मूळ मालकाचं नाव काय? मूळ मालकाचं नाव आशा अर्जुन कदम। तुम्हाला कोण मारलंय? देवा विटकर आणि त्याचा मित्र अजून एकटा रोहित। काय म्हणाल ते? त्याला थांबवलो मी, त्यांनी देवा विटकर आल्यावर ना त्यांनी बी अजून हातोडीने मार, दगडाने मार, त्यांनी बी मारायला चालू केलं। आता तुमची मागणी काय? माझं मागणी काय, ते त्याच्यावर देवा विटकरांनी ते बाजूला कोण होतं त्याच्या मित्रावर केस व्हायला पाहिजे। तुम्ही तिथं कसं काय थांबलत होते? मी एक शेजारी मरून थांबलो मी तिथं, माझ्या घरचं लाईट बंद पडलं होतं त्यामुळे आलो। त्यामुळे आल्यावर त्यांनी दोघं येऊन ते तोडाफोडी करायला ते मी अडवलो, त्यामुळं ते अडवल्यामुळं आमच्या आईला शिवा दिला, शिवा कशाला देतो म्हणलं, तर त्यांनी मला तू बाजूला सरक नाही तर तुला मारतो, तुला खलास करतो म्हणून त्याने मला मारलाय। मी देवानंद दिलीप विटकर। मी सकाळी एक न्यूज पाहिलो, त्याच्यामध्ये की असं असं मारलो केलो, हे केलो ते केलो, काय एखादं चारित्र्य खराब करण्यासाठी काहीतरी माझ्यावर आरोप करत आहेत आणि त्याचाच खुलासा करण्यासाठी मी आज समोर आलो। मी आता ज्या विषयाचं जागेचं विषय होतं त्यांनी सांगितलं की ते कोणीतरी कदम म्हणून आहेत, पण ती जागा ऍक्च्युली माझी आहे आणि माझ्या नावावर आहे, देवानंद दिलीप विटकर ह्या नावावरती आहे।
आणि ती जागा जो काल बैठ दिला त्याचा मोठा भाऊ लवन कुमार अंबादास संभाराम ह्याने मला तारीख 10 जुलै 2024 रोजी हे विकलेले आहे. हे पहा, हा त्याचा मोठा भाऊ अंबादास संभार आणि ह्याच्यावर स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि मी घेताना मी एक शिक्षित आहे, मला कळतं किंवा मी पूर्ण ऑनलाईन चेक केलो. ऑनलाईन त्याच्या नावावरती टॅक्स पावती होता, तुम्ही बघू शकताय, लवन कुमार अंबादास संभाराम 2024 आणि त्याच्या नावावर टॅक्स होतं. त्याच्याकडे कागदपत्र होते की त्यांनी त्याच्या नावावर जे कदम म्हणताय कदम कडून त्यांनी विकत घेतलेली होती आणि कदमचंही त्याच्यावर नाव होतं. मग कदमच्या नंतर याचं नाव चढलं होतं, त्याच्याकडून मी विकत घेतलो. आणि रीतसर सगळ्या केलेला असल्यामुळे उगीच काहीतरी कुठेतरी कब्जा मारायचं आणि पैसे वसुली करायचं. आता मी ती जागा दुसऱ्यांना विकत होतो, विकत असताना त्यांच्याकडे जाणार, हे नाही ते जागा मी लफड्याची आहे, हे आहे ते आहे सांगणार आणि मला येऊन काय म्हणणार, नाही मला 2 लाख रुपये दिलं तर मी काय बोलत नाही, नाहीतर मी कब्जा मारतो. एक जाणून बुजून, आता त्यांना माहिती आहे आता कुणाची ही जागा असल्यानंतर माणूस त्याच्यावर कब्जा अतिक्रमण होऊ देतं का, कोणी नाही होऊ देत. आणि जाणून बुजून कॅमेरा लावून मुद्दाम कंपाऊंड शेड मारून अजून आम्हाला येऊन सांगायचं की बाबा त्याची घाबरतो तो येऊन इथे हे करण्यासाठी, कंपाऊंड काढण्यासाठी घाबरतो. हे मुद्दाम म्हणजे कुठला तरी अडकवण्याचा प्रयत्न आहे का त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी मारतोय का? हे बघा, एवढीच विनंती आहे. मी एक शिक्षित मुलगा आहे, मला कुठेतरी माझं चारित्र्य खराब करू नका. मी कुणाचं तरी काय लग्न असेल काय असेल तर मी माझ्या खिशातून हे करतो, कधीच कुणाचं वाईट केलेलं नाही. कृपया करून माझं चारित्र्य खराब करू नका. आणि राहिली गोष्ट कायद्याने, तर मग मी कायद्याने जायला तयार आहे. सगळं मी कायदेशीर घेतलेलं आहे, मी शिक्षित असल्यामुळे सगळं कायदेशीररित्या जागा घेतलेली आहे आणि त्याच्यावर माझंच नाव आहे, देवानंद दिलीप विटकर म्हणून आहे. तुम्हाला दाखवतो मी. सर मी टॅक्स भरलेला देखील आहे 224 देवानंद दिलीप विटकर. आणि माझं फक्त विनंती आहे पोलीस आयुक्तांना वगैरे की हे जे टोळी आहे यांची की एकदा विकायची, पुन्हा त्याच्या आधीच्या मालकाकडे जायचं, कब्जा करायचं, भांडणं करायचं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचं आणि तोड्या करायचं की बाबा आम्ही केस मागं घेतो, आम्हाला एवढे पैसे द्या. अरे आम्ही कुठेतरी आता तरी हे आहो, कुठनं तरी कष्ट करून आम्ही घेतलेलं असतो जागे. तुम्ही असं अडकवण्याचा प्रयत्न केल्यावर कसं होईल? विनंती आहे की मला न्याय द्यावं आणि हे जे खोटे गुन्हे करतायत, चारित्र्य खराब करतायत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.